काय क्या गाडी नीट करा आधी आणि मग बोला माहिती. तुम्हीच मयूर आहेत ना? ते वहिनी मला घ्यायला पाठवले मानसी वहिनी. हा 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 अमोल हा बोल ना येन बाहेर. आलो. ती काय माहिती बाई किती उशीर झालाय, किती वेळ झालाय, अर्धाच झालाय. भाऊजी गेले आणायला. तिथे काय माहिती काय करते आणतात का नाही काय माहिती. हा नवरा असा त्यात आता तिला कोण आणणार बिचारीला काय माहिती. मध्येच गाडी पंक्चर झाली. आता काळजी लागून राहिली बाई तिची, कधी येते काय माहिती आता. मानसी काय करते तू? किती दिवसातून भेटली तुम्हाला. मग कशी आहे तू? ये बस बरं पहिले. खाली बस तू. आणि काय कर, लग्न केलं मला माहिती सुद्धा नाही, माहितीये का? अगं काय सांगू तुला, परिस्थिती तशी होती त्याच्यामुळे अरे लग्न करावं होती, लागलं. पण मला बाकीच्या मुलींनी किती चिडवलं, तुझी बघती बेस्ट फ्रेंड तुला सांगितलं नाही, असं नाही. मी तुझा नंबर घेतला, माहितीये का, किती शोधलं. अगं कसं सांगू तुला, घरची तुला माहिती आहे परिस्थिती कशी होती. बाबा तर माहित होतं ना कशी किती कडक आहेत. अरे हा. त्याच्यामुळं मग पळून जाऊन लग्न केलं आम्ही. पर्यायच नव्हतं दुसरं काही. आणि लय स्ट्रगल केला तेव्हा कुठे. आणि आहे आता राहते बरं का अशा घरामध्ये, पण पुढे जाऊन चांगलं बेटर होईल. हा मी विषय. आहेच तुझ्यासोबत. हा गं बाई तू आहे ना, मग कशाची चिंता नाही मला. आता मला माहित झालं ना, तुम्ही आता नेहमी येत जाईल. नक्की येतं, मला पण करमत नाही. अगं किती दिवस झाले मी तुझी आठवण काढते. मयुरी मी म्हणजे तुला काय सांगू, मी रडली. मला समजलं मुलींकडनं, मी तुझा नंबर घेतला. तुझे घरचे मला काही बोलले पण नाही. ते कस काय बोलतील, ते कस काय. त्यांनी ते तर मला आता मी मेले म्हणून सोडून दिले त्यांनी मला. त्याच्यामुळे ते नाही माझा विषय घेत नाही काहीच. मेले म्हणून सोडून दिले बापाने मला, त्याच्यामुळे नसं काय बोलले तुला. नाही बोलले नाही, फक्त एवढंच बोलले का ती इथं नाहीये म्हणून. मग तू जाऊ शकते असं बोलले मला, मग मी आली. बरं झालं तू तरी आलीस, नाहीतर माझ्या माहेरचं कोणच नाहीये. माझी मैत्रीण नाहीये अरे बहिणीसारखी पण तुम्हाला सांगितलं नाही. आता एक फ्रेंडला सांगते का नाही, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मी जाणार आहे. अगं मी तुला सांगते काय, अगं लय वाईट परिस्थितीत झालं आमचं लग्न. मला ना कोणाला बोललं तर पण नाही आलं, असं झालं. अरे हा पण एक तुला तर माहिती आहे ना, पळून जाऊन लग्न करायचं म्हटलं कोणाला सांगावं नाही लागत. परत तिकडून चुकून हुकून कळलं तर मग परत तुला वाटतं का माझ्याकडनं कळलं? अगं तसं नाही, तुला माहिती आहे ना भिंतीला कानं असतात, मग कशाला उगाच रिक्स घ्यायची. त्याच्यामुळे सांगितलं नाही. म्हटलं जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा बोलवलंच की तुला घरी, मग काय येतं. आणि आता खरं सांगू का, माहेरचं करून कोणच नाहीये, तेवढी तूच येत आता माझ्यासाठी. बाज कोणीच नाही जवळ कर. लग्न पण अशा परिस्थितीत झालं ना की ज्याने आम्हाला मदत केली लग्नामध्ये, म्हणजे ह्यांचे मित्र नाही का ओम, आणि त्यांना इतकं हाणलं ना, लय हाणलं. म्हणजे माझ्या बापाने त्यांनीच हाणलं. अगं पोरं पण होती बाकीची. माहितीये सगळं हे, आणि तू इथे राहते इथे हे पण माहितीये. म्हणजे एवढं प्रॉपर माहित नाही बरं का त्यांना मी कुठे आहे काय आहे, पण एवढं माहिती त्यांना की आहे मी कुठेतरी. त्यांनी जसं मेलं म्हणून सोडून दिलेलं आहे. आणि समोर तर भाऊजींनी तर बांधून ठेवलं होतं, नंतर ते सुटले. माझ्यामुळे बघितलं किती जणांना त्रास झाला, आणि त्याच्यात तुला त्रास नको व्हायला म्हणून मी तुला काही बोललेच नाही. अरे हा पण आता काळजी नको करू, आणि जे हे हे झालंय ना हे नीट टिकव. हो तू आलेस ना आता, मग मला आता अमोल बोल ना रे. ये ना बाहेर का बसलात.
अरे बसावं लागत आहे थोडंफार. बायको पाशी मेवणी पाशी बसला मित्र राहू दे बाहेर एकटा. काय तर मी साईडला बसलेलो त्या दोघी बसलेली बघा. आता आपल्याला काय तर भाव आहे. मी आहे ना. आता तिथे म्हटलं मी बघा. आहे तुला भाऊ, तू का मग टेन्शन घे तू. हा. काय म्हणतो काहीच नाही रे. आला ना घेऊन. तुला सांगू का हा तू बहीण लई भारी आहे रे. आहे ना. मला माहित होतं थोडं राहणारच आहे कडू. काय करायचं काय चाललंय. आणि बरं काय काय म्हणलं तुला. आपला विचारलं पुढं राहते का नाव काय. कुठं सांगितलं तुला. कुठं सांगितलं तुला. तशी ती प्रॉपर श्रीरामपूरची आहे. म्हणजे पुण्याला शिकायला असते. हा वय बरोबर आहे का. बरोबर. तुम्हाला सगळं काढून घ्या ते जरा मनातलं. मग तुमच्या मागे आमचाच नंबर आहे. लवकरच म्हणत मग काय बरं ऐक ना. मग जुळत आहे काय. बघू आताच लगेच थोडी असतं. आम्ही करू मदत त्याच्यात काय एवढं. काय सांग तुला विचारून काय उपयोग आहे. वहिनी विचारावं लागणार आहे. आहे ना. प्रयत्न करावाच लागेल. बरं ते जाऊ दे. काही सरप्राईज आहे की नाही. काय तरी ते आणायचे की नाही. आणावं लागेल ना काहीतरी. आणू काहीतरी काय आणायचं. बरं मग काय जेवण वगैरे केलं की नाही तो. नाही मी नाश्ता करून आलेलो आहे घरून. चल जेवण करू. नाही जेवण नको. मी नाश्ता करून आलेलो आहे. मला बाहेर जायचं काम आहेत मला माझं. कालच पुण्याहून आलोय. आता परत मला बाहेर जायचं इकडे. कुठं जायचं आता. ते लायसन टाकलेलं आहे काढायला. लायसन्स बघावं लागेल ना. बिना लायसनची गाडी चालली तरी. लायसन पाहिजे रे. लय अवघड होतंय नाही तर. इकडे पुण्याला यायला त्याला जावं लागेल. मला लायसन लागेल ना. लायसन्स बघतोय. बरं चल मी तुला काहीतरी खायला देते. मी पोहे केलेत बरं का. पोहे आवडत ना तुला. नाही आवडत बरं का पुण्यात तू केलं म्हटलं खात नाही नाही खावाच लागतील तुला. मग एवढं प्रेमाने केलं तुझ्यासाठी. थांब बरं का मी प्लेट घेते. ऐक हा बोल ना मानसी. हा एका लगेच आलो. बरं जाय, मी जातो. नाही, मी बरोबर. जेवण करून आलो. नाश्ता केलेला आहे. मी जातो आता घरी. जाऊ का. बरं ठीक आहे चालतं. हे घे हातात. बस खाली. तुला नाही खायचं का तू खाल्ला का खातेच तुझ्या सोबत. आपण तर एकत्र खाऊ. बस का तुला बघ. हा बस बस ना. तू बसून घ्या आता. अगं मी बसते पण ह्यांना बोलवून किती वेळा झालाय तरी येई ना बाई हे. आहो लवकर या बरं. आलावलंच करते येत तर काहीच नाही. आहे ना. मग काय तर. कुठं तुम्हाला बस का. बस. आमचे एवढंच खाते बरं का मुंगी बाईने. खाण नाही आमचं नाही. तू पण खा की नाही तू खा. नाही खा कसं झालं. मी करू का. पोहे कसे झाले विचारलं. माझ्या बायको सारखे गोड गोड. गुड गुड. नेक्स्ट प्रेम तू चाललंय जिजूचं. बघ ना धरत होते ह्यांना कळत नाही समोर कोणी. कळलं पाहिजे ना दुसऱ्यांना प्रेम आहे आमचं. आहे ना. हुशारच आहे. आता नाही बोलत मी एवढी जास्त काही. नवीन नवीन असंच असतं कळण तुला पण. हा का. हा आपलं नवीन राहणार आहे बा. ते ना नेहमी माझे असंच वागणार. समजून घेत. बरं लय समजून घेते मला ते. बघितलं ऐकलं का. मला काहीच काम नाही करून देत ते. तरी मी करते. काय करून नाही देत ते. घरातलं नाही करून देत ते म्हणतात काय जास्त नको करत जातं. हे हेल्प करतात ते मला कांदा कापायला ह्याला त्याला. काय बायको लाडाची आहे माझी. मग भांडे पण घासता का मग. अरे ती हस्ती मी धुवून देतो त्याच्यात काय एवढं. बायको साठी म्हणजे माझ्या डोळ्यातून पाणी नाही यावं म्हणून कांदा कापून देतात ते. त्यांना नाही आवडत माझ्या डोळ्यातून पाणी आलेलं. अरे ती मम्मी पप्पा सगळ्यांना माझ्यासाठी सोडून आली. मी नाही काळजी करणार पण मग कोण मला पण घेणार. असाच मुलगा पाहिजे. असंच पण हा नाही. पण मी डबल नाही करणार. मी डबल नाही करणार. मला एकच बस. बुक आठ मग डबल केलं. एवढीच आहे का? बरं खा लवकर. हम्म. बाकीच्या कामावर काही तुम्ही जाता. आम्हाला पण गप्पा मारून दे जरा. ऐक ना मला कुठेतरी फिरायला घेऊन जा ना इथे. हा चालेल ना मग. त्याला वावरं दाखवत गेलो आपली. हा आमचे वावर गाई म्हशा सगळं दाखवते तुला. हा ए, बस मला माहिती पाणी अहो घेऊन खा ना तेवढं तरी. अरे बसली झाली. अवघड या. तू येणार आहे म्हणून बॉटली घेऊन आलो तुम्ही. कळलं. तुला चालत नाही ना पाणी.
त्याच्यामुळं मैत्रिणी लय जपत आहे ना. मग तिने पहिले पण माझी खूप काळजी घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी तिला विसरले नाही इथपर्यंत राहिले. त्याच्यामुळे आले आहे ना. मग आता काय नाही, आता तुला कंपनी फक्त एवढंच आहे का तुम्ही लग्न चोरून खाल्लं. चोरून खाल्लं नाही, चोरून केलं बाळा. खाल्लंयच काय, आम्हाला खायलाच नाही भेटलं लग्नाच्या दिवशी, दोघं उपाशीच होतो मग आम्ही. काय तर गुलाबजामुन आणि काहीच नाही. बरं तर मानसी तू गप्पा मार, बरं. मी जातो बाई. ठीक आहे. आपण काय डोकं पोळ घे ना. कसं चिमणी वाणी खाते चिमणी. अजून काय पाहिजे का तुला? नको बस तू आता आवर, आपण बाहेर जाऊ. चालेल, आवडते मी आता. मला सांग काय मी काम करू लागते. काहीच नाही, आली आहे ना 4 दिवस नुसतं खायचं प्यायचं बसायचं. नाही मी तुला काम करत नाही आम्ही तू माझ्या घरी यायचे त्यावेळेस पण काम करू लागायचे का? मी नाही तुझ्या घरी करायची काम, नाही तू माझ्या घरी करायचे, कळलं का? खायचं फक्त मस्तपैकी, मस्त तुला जाड धूड करते मग 4 दिवसात फक्त. मग खाऊ पिऊ घालते ना जास्त. अगं ठेवते मी. अगं दुसरी बॉटल आहे. पाणी फोड, तुला पाणी प्यायला. चल. अरे एका खाली एक हात नाही धुवायचं आणि कधी पाणी नाही वाटायचं, माहितीये का? भांडणं होतं आणि मग तुझ्याशी भांडणं नाही करायचं. असं आता दूध तुझ्या हाताने. काळजी झाली. अगं तू कढईला हात लावला असेल म्हणून झाला असेल. हा. हम्म.